हा अनुभव आम्ही कधी विसरणार नाही. आमचे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आम्हाला. नाही रे, लोकांना आपले ब्लॉग आवडत नाही. लोकांना अशा अशा पोरी आवडतात. हे विजली विजली त्यामुळे चहा टाकायची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही आलोय जंगल सफारी करायला, आम्ही कॅम्पिंग करायला. तर आज आम्ही लावणार आहे टेंट. आम्ही घेतलाय टेंट 2 दिवसापूर्वी आणि आम्हाला घंटा काय टेंट बद्दल लावायचं माहिती नाही. हा बघा टेंट घेऊन आलाय. काय आम्ही आता टेंट मी लावतो, दाखवायचं काय पब्लिकला. हा टेंट मी तिकडूनच खोलला. रेनकोट आहे काय? नाही रेनकोट नाही, टेंट आहे. अरे 2 दिवसापूर्वी घेतला, काय आयडिया नाही. आम्हाला काय माहित नाही टेंट कसा लावायचा आणि आम्ही पहिल्यांदा आलोय टेंट जंगलामध्ये आलोय, पूर्ण आतमध्ये जंगलामध्ये आलोय. क्लायमेट पण बघा, क्लायमेट एकदम चांगलं आहे. तुम्हाला पुढे दाखवतो दाखवतो आणि ब्लॉग असा चांगला होणार आहे, तुम्हाला बघायला मजा येईल. आणि आम्ही थोडीशी साफसफाई करणार आहे. पहिला तयारी टेंट करू, वगैरे बनवून घ्या. हे बारडन नाही, हा टेंट आहे. काय आता बघू, आम्ही लावू. पहिले जागा साफ करावी लागेल. साफसफाई करायला लागणार. जागा भेटली आम्हाला इकडे. मित्राच्या एका हाताचं ऑपरेशन केलंय, त्यामुळे थोडा वेळ लागू सगळं काम शकतो. हाच करतो. थोडा वेळ लागेल थोडासा. धुतो पण हाच सामान अरे. सगळं. हे टेंटचं कसं बनवायचं, टेंटचं दिलंय इथे, तुम्हाला जवळून दाखवतो. बघा, बघतो मला काय काय समजतं याच्यामध्ये. टेंटचं काय आयडिया नाही आपल्याला, पण आलोय. टेंट घेऊन आलो तर आहे. ऑक्टोबरचा महिना चालू आहे आणि पाऊस. काल रात्री पण एवढा जोरात पाऊस पडलाय ना, इकडे पाणी पण भरपूर आहे. आणि आम्ही इथं पाणी चालत वाढलंय. आलोय ना जंगलातून बेकार. पाणी वाढलं इकडे. एवढी जागा बस काय? ही बाजू वरती घालायची आहे. कुठली बाजू? ही वरची ही बाजू. हा ती वरती आहे. हे आहे ना ते काय बोलतात त्याला? हा खाली आहे. आपल्या गावाला वापरतात ना, बारडं. बारदान नाही. अरे यार काय ते, हा अरे यार ते हांतरतात ना, भजन वगैरे असतं तेव्हा. आपल्याला हातोडी पाहिजे. हातोडी नाही, दगड आहे ना, ठोकू. चल घे. ह्याला काय बोलतात रे? कशासाठी? अरे ह्याला हांतरतात ना, भजन वगैरे असतं बघ ना. ताडपत्री. ताडपत्रीत ना. हा ताडपत्री ताडपत्री. ती टाकता घरावरती. हा ह्याला कुठून आलंय माहिती नाही. मी कोकणातला नाही, मला हेच नाही माहिती. ताडपत्री, छोटा छत्री. हा बघा, कंदमुळं काढतोय. आदिवासी बघा. अरे हा निघत नाही दगड. जोर लाव. तर एवढी ही दगड काढायपर्यंत आम्हाला अर्धा तास लागला इकडे. आता काय होतंय काय माहिती, फर्स्ट टाइम आहे आमचा. काय माहिती लोक कशी आता ट्रॅकिंगला कॅम्पिंग कशी हा करतात. मॅप दिलाय. हा आता मॅप मला नक्कीच कळणार आहे कसं होणार आहे हे. तो मॅप तिकडे बघतोय तो. तर बघा हे असं लावले. आता आम्ही असं थोडा प्रयत्न केला. दगड वगैरे इकडे अशी बाजूला काढून ठेवलेत. हा इकडचा क्लायमेट आहे सध्या. तर आम्ही आता पूर्ण लावायचा प्रयत्न करतो. काय होतं हे बघू. आता आणलं तर हाय टेंट, पण लावणार तर हे नक्की आहे. आता भूक पण लागायला लागले, तर आता हा टेंट लावल्याशिवाय आम्ही खाऊ पण शकत नाही. बघू काय होतंय. घुसव तुझ्यात पहिला. त्याला थांब घुसतो. बापरे, बस का? थांब, धर ते वरती धर. जरा आणि इथं वेळ लागतो टाकायला. थांब. मित्रांनो बघा, 1 तासानंतर आम्ही हा टेंट असा रेडी केलाय. तासभर लागू. तासभर लागलाय टेंटला. कसं झालंय काय माहिती. आता आतमध्ये गेलो. तू काय बोलले 2 माणसं 3 माणसं झोपू शकतात ना. तर कसं वाटतंय आता दिले भांडतात आहे. 2-3 वगैरे म्हणजे 2-3 लोक झोपू शकतात एवढी जागा तर आहे आतमध्ये. टेंट रेडी झाला आहे. ट्राय करतो आतमध्ये जाऊन. अरे नको, थांब ना. आम्हाला मित्र बघतो ना, पहिल्यांदा टेंट झालं रे. जर मोडला बिडलास. शपथ. अरे बाप रे. हाय हाय. आईला इथून दिसतंय. जाम भारी रे, खरं बोलते खतरनाक वाटते. चल चल चल, निघ निघ. जाम भारी दिसतंय. निघ ना आता. वाव. हा असं आली कार झालं. आम्ही एक मिनिट थांब. बस हे प्लॅस्टिक आहे रे, म्हणजे पाणी वगैरे हे येते बघा ना, पाणीसाठी आहे. त्यासाठी. पण आपल्याला काटे दिसायचे नाहीत. पण आता याला नको लाव वाटतं मला तर. हे बघ, हे आहे ना, हे आहे ना, हे बघ कुठलं? हे ह्याच्यात मारायचं. हा आणि हे असं लावायचं त्याला. हा खेचून लावायचं असेल ना. हा असं. बरोबर बरोबर बरोबर. तर बघा हे हुक दिलेत नाही. ही हुक पूर्ण 4 बाजून लावावे लागतात. ते 4 बाजूनी. तो हातोडीने आणली का?
अरे ते हातोडी लिहिली आहे बघ. हा मग ते लिहितात तसं आणायचं का? हा मग टीव्ही तसंच लावलंस ना बरोबर. हा परफेक्ट झालं, परफेक्ट परफेक्ट. आणि हा त्याच्यामध्ये असा अडकवायचा. ओके परफेक्ट झालं. आता लास्टचा हा हुक लावलाय. आता लास्टचा हुक लावतोय आता आम्ही. हा लावतोय, इकडे ठोकतोय दगड आणि हातोडीनं आणले. आता टेंट वगैरे एकदम झालं आता आमचं लावून. कमीत कमी अर्धा 1 तास ते लागला आम्हाला टेंट लावायला, कारण की जागा पण बरोबर नव्हती. सगळे दगड वगैरे काढायला अर्धा तास लागला आणि टेंट लावायला तर आम्हाला आयडियाच नव्हती काय. नवीन आले आता, लावलं तर आहे परफेक्ट. 1 मिनिट मग पूर्ण टेंट दाखवतो, चारी बाजून दाखवतो. 1 मिनिट. पहिल्यांदा लावला पण मला वाटत नाही चांगलाच लावलाय. बापरे आता पडलो. सगळी मेहनत 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 माझी आहे. महिना 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 जय महिना. मस्त रे, एकदम भारी झालं टेंट रे. मस्त एकदम, खरं मस्त. करायचं आपलं टेंट वगैरे लावून झाले. आता काय करायचंय? चूल चूल लावायची. अरे जेव्हा हा, खायला नको. भूक लागली रे, लक्षात नाही. टोप. हा टोप आहे, घरून आणलाय, न सांगता आणलाय. आता व्हिडिओ मध्ये कळणार आहे. देवाच्या बाहेर बसतो. चपला काढतो रे पहिला. चूल लावायचं बोलल्यावर चपला काढावं लागेल. चुलीच्या बाजूला चपला न्यायच्या नसतात. थोडं आडवं झालं तेव्हा असं होतं. जे टाकून तर हा पेंडा आहे आणि हा रंधा मारलेला लाकूड निघालाय. तो लाकूड आणलाय कारण की पाऊस पडल्यामुळे इथे काय लाकूड भेटत नाही. आता सगळं ओलं झालंय. पहिला भुस्सा टाक खाली. ओलं झाले. फुकला तिथे एक तर पेटत नाही. अरे दम काढला असा बघ. असं बसलो मी. आता पेपर आहे का? आहे ना मग यार, काय असं करतो तू? ते पकड, का मला रडवतो? हे काय तिकीट का? गप 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 पेटेल गप. आता भेटणार, तू बघू पहिला कोण भेटत. तुला माहिती होतं. चाकू आहे ना, चाकू आहे ना. चाकूने घासायचं तू असं? आण दाखवतो. काय करणार? आण आण ते बॅगेत आहे. आण आण तू नाही, तू जवळ पोहोचला, जवळ जा. कुठे आहे सांग. हा तो त्याच्यात. ह्याचं निघते काय बघ ना, लगेच पेटते हे. अरे भाई हे पेटतं लगेच, मला माहिती आहे. मी मॅन वर्सेस वाईल्ड बघितलंय. हे एवढं काय लूज आहे. थांब थांब थांब. यो असा भेटत आहे. पेटवत नाही मी. अरे त्याचं वरचं काढतोय मी ते. काम दे काढतो, दे काढतो, हे कागद दे पकड. काढतो, दे काढतो. एक कागद मग काढ. अबे ह्याच्यावर काढ. ह्याच्यावर काढा. धार जाईल ना. फायनली 2 तासानंतर आम्ही थोडं आयडिया करून 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 आग पेटवली आहे. हे बघा इकडे ही चप्पल टाकली आतमध्ये. सगळं ओलं होतं दुसरीकडे. सगळं ओलं आहे. दुसरीकडे काहीच भेटत नाही आम्हाला. आणि लय भूक लागले. सकाळी 5:30ला निघालोय आम्ही आणि अजून काहीच नाही खाल्ले. खाली दुकान बंद होते कारण की इकडे आम्ही काहीतरी 6:30 वाजता, 6:30 नाही 7ला आलो इकडे आम्ही. आणि डायरेक्ट इथे वरती आलो जंगलामध्ये. काय करायचं काय समजत नाही आता. पेटते थोडं थोडं. फक्त ते पाणी उकळलं ना तर आमचं काम झालं, पण ते पाणी उकळत नाही अजून. उकळत. तर मित्रांनो फायनली 2 तासानंतर चूल एकदम परफेक्ट पेटली आहे. बघा कड आलाय. खूप मेहनत लागते हो, खूप मेहनत लागते. जंगलामध्ये काय साहित्य नसेल ना, खूप मेहनत लागते. 2 तासांनी हा तर माकडावानी ओरडत होता. लय भूक लागले दोघांना, पण लय भूक लागले. टाकली फायनली मॅगी टाकली. बघा खुश झालाय कसला, आई शपथ. फायनली टाकली बाबा मॅगी. पेटला चूल, पेटली. ते पाणी आणून ठेव. लय मेहनत लागते मित्रांनो, खूप मेहनत लागते. पाणी नको पहिला तिला उकळे होते थोडं मध्ये, नंतर पाणी टाकू. हा टाक, मसाला पण टाक, थोडं उकळे होते ना. फायनली 2 तासानंतर आम्ही आग पेटवली. मॅगीला एकदम कळकळीत उकळ येतोय. बघायला भूक लागली. आता कसला खुश आहे, इकडून तिकडून नाचत होता. आज जाऊन झोपलेला माहितीये का. अरे भाई मग काय भूक लागते. भूक लागलेली हो त्याला, लय भूक लागलेली. पेटवली. मेरे भाई काढतील आता. भूक लागली. घे धुवाय चाललेलो मी. काढ लवकर, काढ लवकर. चूल उद्याच लवकर काढ. अरे घे, विजली. अरे गरम लागलं तरी काढते. काढ लवकर रे मित्रा, लवकर. अरे मॅगी बघ कशी काढली आम्ही. चपला तरी काढ ना. तो एकच आणलाय, त्याच्या धुवा लागला.
याच्यामध्ये आम्हाला चाय बनवायची आहे, चायचा टोप ठेवलाय आता. आता चाय बनवायला घेतो आम्ही पटापट. बघा चाय ठेवले, आता मी हात ओलाय. लय मेहनत लागते, मला नव्हतं माहिती होतं. पप्पा जाम भारी रे, खतरनाक. खरं तू पोरगी असती ना, आज स्टे केला असता. डोळे पूर्ण लाल झालेत. तर मित्रांनो आता चाय उकळत ठेवले, चूल वगैरे आता परत पेटले, परफेक्ट पेटले. परत ती विजलेली ते परत पेटवले आम्ही. तर थोडीशी चाय उकळत ठेवले. तर विचार करतो आता हा टेंट, हे टेंट आहे आणि मागचा तो त्या बाजूला ना एकदम भारी वातावरण, क्लायमेट एकदम चांगला आहे. विचार करतो नदी आहे तिकडे. हा इकडे पण मस्त आहे बघ. आपल्या इथून जावं लागेल. आम्ही मागच्या बाजूला आलो इकडे, या साईडला. तुम्हाला सांगायचं राहिलं, ही कुठली जागा आहे, आम्ही ज्या जंगलामध्ये आलो ना, हे कोणतं जंगल आहे. तर हे जंगल आहे खोरगाव आहे, हे एक गाव आहे खोरगाव. आणि त्या बाजूला माऊली गड आहे. आता माऊली गडाच्या आम्ही मागच्या साईडला आहे इकडे, आम्ही तिकडे कॅम्प लावलाय या साईडला. तो बघा दिसतो का तुम्हाला, तो बघा समोर माऊली गड. तिकडे माऊली गड आहे आणि माऊली गडाच्या बरोबर समोर बघा वॉटरफॉल आहे, छोटासा वॉटरफॉल आहे. आम्ही आमचा कॅम्प लावलेला मागच्या साईडला. लय मेहनत लागली. आता वाजले किती मित्रा? 12. सकाळी 5:30 का 4:30 निघालोय. आणि आता आम्हाला पूर्ण कॅम्पिंग वगैरे परफेक्ट करून मॅगी वगैरे खाऊ आता चाय ठेवले आम्ही. 12 वाजले, म्हणजे सकाळी 4:30 ते आता 12. टायमिंग बघा किती झाले. विचार करतो इकडे पोवायचं का, पण आपल्या जागा नवीन आहे आपल्याला. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा माऊली गडाच्या जंगलातून जाता ना, तेव्हा तुम्हाला हे वॉटरफॉल लागतं. तर या वॉटरफॉल मध्ये ना मी सांगतो खरं म्हणजे उडी मारू नका, कारण की पावसामध्ये हे पाणी बघायचं किती खोल आहे. आता आम्ही कॅम्पिंग करून झालोय, विचार केला इकडे नदी पोवायला येऊ. ही काठी पूर्ण डुबते आणि त्याच्यामध्ये अजून सुद्धा डुबते बघा. अजून हाय खोल आहे अजून ना, खूप खोल आहे ना. ही काठी एवढी डुबाली बघा. हे आरामात ही पूर्ण डुबले काठी. काठीमध्ये स्टिकचा उपयोग केला आम्ही. या साईडला बघ जरा, या साईडला बघ ना. थांब, इथे काय नाही, इथे आहे. या साईडला कमी. थांब थोडे या साईडला बघ, इथं हा अँगल. आईची सोय करण्यासाठी कप नाही आणलाय आम्ही, त्या पाण्याचा आम्ही यूज करतोय. हा पण ठीक आहे. फाटलाय रे. अजून एक पान पाहिजे. एक पान मोठं घेते वरचे घे. एक पान काढलंय. कुठला? असे 2 पानं घेते झाडाची चाय पिण्यासाठी. चल त्या दोस्ता चल, तुझी पण सोय करतो. चल कप दे. आहे तुझा कप. अरे हा माझा कप आहे. तू कमी चहा पितो ना. हे पकड, असं पकड तो. हे बघ, तो दाखवतो, शिकवतो तुला. केलं ना असं. केलं का? अरे शिकला तू. हे टाक, ह्या चाय टाक. बसते का बरोबर? परफेक्ट भावा, परफेक्ट. आता आम्ही असा कप रेडी केला होता, त्यामध्ये चहा टाकायची. आणि तुम्हाला वाटतं याच्या खालून सांडेल, पण कुठे सांडते. परफेक्ट. आणि मस्त चायची चुस्की घ्यायची. जन्नत, प्युअर गावठाण. टेंट मध्ये पण या तुम्ही. आमचा हा टेंट आम्ही पूर्ण कव्हर केला होता. तर मित्रांनो, तर कॅम्प वगैरे एकदम लावून झाला आमचा. 2 तास लागले कॅम्पला आणि कमी 1 तास लागला चूल पेटवायला. 6:30 वाजता. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं ट्रेकिंग करून आतमध्ये आम्ही ती लोकेशन वगैरे चेक केलं. नदी वगैरे आम्हाला चांगली भेटली, लोकेशन चांगलं भेटलं. जराशी साफसफाई केली आणि मग टेंट वगैरे लावला. टेंट लावायला आम्ही पहिल्यांदाच लावलं, त्यामुळे आम्हाला काय माहिती नाही. पण बघा टेंट वगैरे कसा लावला आम्ही, तुम्ही बघितलं असेल, कमेंट करा तुम्ही आम्हाला. आणि आमचा हा पहिला ब्लॉग आहे, म्हणजे आम्ही तिकडे कॅम्पिंग केली. ते म्हणजे खतरनाक कॅम्पिंग झाली. आमच्याकडे काहीच नव्हतं सामान ना. आमचे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही नक्की सपोर्ट करा आम्हाला. नाही रे, लोकांना आपले ब्लॉग आवडत नाही. आवडणार, अशा पुढे आवडतात. आवडणार 100% आवडणार. हवाला ब्लॉग नक्की आवडणार. आमच्या बॅक साईडला किल्ला आहे आणि आम्ही पायथ्याशी कॅम्प, माऊली किल्ला आहे. आता 2 ट्रॅकर इकडे आले होते माऊली किल्ल्यावरती, कारण माझा अनुभव होता. कारण मी किल्ल्यावर जाऊन आलेलो. त्याला कोण बोललो या रस्त्याने जाऊ नका, जंगल एरिया, पूर्ण जंगल एरिया, म्हणजे खराब एरिया पूर्ण. कारण की आम्ही सकाळी निघालो 8 वाजता ट्रॅकिंग करायला आणि दुपारी पोहोचलो 1:30 का 2 वाजता पोहोचलो आम्ही वरती. येताना तर काय बघायला भेटलं नाही आम्हाला. त्यामुळे त्यांना बोललो इकडून नका जाऊ, सरळ जो मेन रोड आहे ना तिथून जावा आणि मेन गेटने जावा ट्रॅकिंग. ते आता ऐकले, ते लोक गेले, नशीब गेले. गरमीच्या दिवसामध्ये आपण आलं तरी थंड वातावरण असते इथे, बाजूला पाणी पण असतं. वातावरण थंड असते इकडे. येताना आम्ही सकाळ जेव्हा थंडी होती, खूप थरथरत होते माझे हात. तुम्हाला आतून दाखवलं नाही ना मी, 1 मिनिट आतून दाखवतो. म्हणजे तुम्हाला अनुभव असेल ट्रॅकिंगचा, ज्यांना ज्यांना जिकडे जातात. हे बघा, असा हा आतून आहे. हे आमची खिडकी.
आतमध्ये खिडकी पण आहे का? अरे मी बघितलीच नाही. बघू. आईला भारी एक नंबर असं वाटतंय बस मध्ये बसलंय. सही रे ट्रेन मध्ये वाटते बसल्यासारखं. आयुष्यपत जाम भारी रे. वाघ वगैरे आलं तर बघू, तुम्ही बघू शकतो आपण. तर मी आतमध्ये आलोय. टेंटच्या आतमध्ये मी आता आलो. टेंट मी मगापासून लावला होता. आता मी टेंटच्या आतमध्ये बसून जरा बघतो कसं वाटतं. खरंच खूप छान वाटतंय. मेहनत कधी वाया जात नाही. आम्ही मेहनत केली वाया गेली नाही आम्हाला असं वाटलं आज. थोडं पोटभर खाल्लं सुद्धा आणि मस्त गरम गरम चाय पण पियालो. चूल पेटवायला फाटली. थोडं चूल पेटवला आम्हाला. थोडं नशीबच गांडू झाला आमचा. हा हारला होता. हा हार हारलो म्हणजे जाम भूक लागली खायला होती भूक लागली बाई. होती. हा जाम हारला. भूक लागली होती म्हणून मला थोडस कंट्रोल नाही झालं. हारला आणि येडावाने माकडाने चांगल्यामध्ये ओरडत होता. तर मी न हारता चूल पेटवली पूर्ण. लास्ट फायनलला पूर्ण चूल पेटवली. मॅगी रेडी केली. नंतर हा बाहेर आला. एकदम खुश. भाई असं वाटलं ना की कधी खायला भेटलं नाही आणि याला 2 वर्षानंतर एकदा खायला भेटतंय. शपथ. पण जाम भारी. बघा आतून पूर्ण टेंट बघ असं आहे. हा पूर्ण आतून टेंट आहे. आमचा फर्स्ट व्लॉग आहे. ते कॅम्पिंग केले आणि टेंट लावलंय. मस्त वाटलं. आता असेच आम्ही एकत्र येणार आहे. बघू आता पुढच्या ब्लॉगला आमचं काय होतं. मित्रांनो आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला पण असेल तर सबस्क्राईब करा आणि ते काय ते आवडला पण नसेल ना, आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि ते काय ते बेल आयकन ते पण दाबा. आणि दाबा जोरात. टेंट वगैरे आमचं तुम्हाला आवडलं असेल आणि आम्ही चाय मॅगी काय काय बनवलं असेल तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये कसं कसं काय झालं. चूल वगैरे आम्ही पेटवली ते तुम्हाला कसा अनुभव वाटला ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटचा रिप्लाय द्यायला तुमच्या कमेंटचा रिप्लाय द्यायला मी रेडी आहे. हा ठीक आहे. आणि भेटू आम्ही पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला पुढचा सफर करून देऊ. ठीक आहे. बाय बाय. धन्यवाद. टाटा. या आतमध्ये.